जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तिनं परिस्थितीशी दोन हात केले। अंबरनाथ मधल्या स्नेहा उबळेची ही गोष्ट। नुकत्याच लागलेल्या MPSC निकालांमध्ये तिनं बाजी मारली आहे आणि ती आता उपजिल्हाधिकारी पदावर पोहोचली आहे। अंबरनाथ मधल्या नवीन भेंडीपाडा या दाटीवाटीच्या वस्तीत स्नेहा उबाळे राहते। परिस्थिती म्हणाल तर तशी अगदीच बेताची। वयाच्या 10व्या वर्षीच तिच्या वडिलांचं निधन झालं। आई कापड मिलमध्ये काम करते, पण या परिस्थितीचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो हे सिद्ध केलं स्नेहानं। अर्थात तिच्या जोडीला होती प्रचंड मेहनत आणि जिद्द। आज ती MPSC परीक्षा उत्तीर्ण होत उपजिल्हाधिकारी पदावर पोहोचलीये। स्नेहा राज्यात 8वी तर मुलींमध्ये दुसरी आली आहे। मी 10 वर्षाची असताना वडील एक्सपायर झाले। माझे मोठे आई वडील, ज्यांना आम्ही आई भाऊ म्हणतो, काका काकू, त्यांच्या सपोर्टनेच मी एवढं शिक्षण घेऊ शकली MSc पर्यंत। त्यांचं मुलाचं मार्गदर्शन, त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता। कधी वडिलांची कमी नाही जाणवली मला त्यांच्यामुळे। स्नेहाने मुंबई विद्यापीठातून MSc पूर्ण केलं। त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली। स्नेहाच्या काका काकूंच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचं ती सांगते। अभ्यासाची तर मला लहानपणापासून खूपच आवड आहे आणि मला जे जे हवं आहे ते माझ्या आई भावाने तर नक्कीच पुरवलं आहे, काका काकूंनी माझ्या। जे तिचे काका होते ते तिला एवढी मदत केली का, सपोर्ट दिला का तू जेवढं तुला शिकायचं आहे तेवढं तू पुढे जा, तुला कुठं कमी पडणार नाही। त्यानंतर म्हणजे भाचे होते, भाच्याही सहकार्य केलं तिला इथपर्यंत आणले। तिचं शिक्षण, तिला कॉलेजला जाणं, तिला वेळच नव्हतं तेवढं भेटत। सो काय नाही, आता मुलगी आहे, तिला काय करून देणार, एवढं शिक्षण घेते, एवढं लांब जाते, मग काय करणार। त्यामुळे काही करू दिलं नाही। त्यांची मोठी आई मोठे बाबा द्यायचे तिच्याकडे लक्ष। माझ्या तिन्ही मुलांना त्यांनीच सांभाळले, माझं काय नाही लागलं। सगळं पैशापासून सगळं त्यांनीच खर्च केलं, कारण मला ते मी जॉबला लागले नाही तेव्हा मला पेमेंट पण कमी होता। तर त्या लोकांनीच बघितलं, दवाखाना वगैरे सगळं त्यांचं, तेच आहेत त्यांचे, त्यांनीच बघितलं सगळं। मी अपेक्षा करते अजून मोठी होऊ दे। 5 वर्षांपूर्वी स्नेहानं UPSCची परीक्षा दिली होती, पण त्यात तिला यश मिळालं नाही। तरीही खचून न जाता तिने MPSCची परीक्षा दिली आणि आता ती उपजिल्हाधिकारी आहे। विशेष म्हणजे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करताना तिने ही झेप घेतलीये। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।